नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनच्या या काळामध्ये 2-3 महिन्यानंतर आपल्याशी बोलताना खरं खूप आनंद होतो आहे. आज शाळेत गेले होते, तुम्ही सगळे भेटाल अशी अपेक्षा पण नाही करता आली. पण निदान आपण या बदलत्या परिस्थितीनुसार आपण निदान ऑनलाईन तर भेटूयात आणि थोडं शिकूयात या दृष्टिकोनातून मी आज तुमच्यासमोर आलेली आहे. खूप छान अभ्यास तुम्ही करताय, मी सांगते त्याप्रमाणे की उपयोजित लेखन म्हणा किंवा कृती करायला सांगते, त्या कृतीसुद्धा तुम्ही खूप चांगल्या करतायत. आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की जे सहकार्य आहे पालकांचं ते पण खूप चांगलं मिळतं आहे. एक विशेष सांगायला आनंद असा होतो आहे आणि भरूनसुद्धा येतं आहे की यात सकाळी पहाटे 2 वाजतासुद्धा विजय त्यांनी त्याचा अभ्यास मला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. म्हणजे मुलांना जवळजवळ तुम्ही माझं काम किंवा तुमचं स्वतःचं काम सांगितल्यानुसार 50% खूप छान करताय. एक स्वयं अभ्यास तुम्ही वेळोवेळी मला करून पाठवताय. पालक किंवा विद्यार्थी तुम्ही येणाऱ्या शंका विचारतायत, तर हे तुम्ही करताय म्हणजे फार मोठं एक स्वयं अभ्यासाची बैठक निर्माण होती आपली. ज्या आपण शाळेत आल्यानंतर पुन्हा आपण हे शिकणार आहोतच, परंतु काही या उपयोजित घटकातील तुम्ही लेखन केल्यानंतर काही अडचणी येत आहेत. मग एकालाच ती अडचण किंवा ती शंका निरसन करण्यापेक्षा म्हटलं चला आज आपण या आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातूनच उपयोजित लेखनामधील बातमी लेखन शिकूयात आणि ते शिकवण्याचा आज मी प्रयत्न करते आहे. सुरुवातीला एक सूचना अशी सांगेन की तुम्हाला माझ्याशी बोलता येणार नाही आहे, तर तुम्ही चॅटबॉक्स जे दिसतंय तुमच्या शेजारी तिथं फक्त मी कोण आलं असेल त्यांनी हाय स्वतःचं नाव लिहा आणि जे तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा तिथे लिहा. नक्कीच मला नंतर ते दिसतील, मी पाहते आहे आणि मग ते मी तुमचे सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि काही विद्यार्थ्यांना नक्कीच रेंज मिळणार नाही किंवा बाबांच्याकडं मोबाईल असल्यामुळं पाहायला मिळणार नाही, तर हे आपलं लेक्चर झाल्यानंतर 1 तासानंतर पुन्हा यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला तो परत पाहायला मिळेल. हा नुसता पाहायचा नाही आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं कालच की वही पेन घेऊन बाळांनो बसायचं आहे आणि त्याच्यातून काही जे मुद्दे सांगणार आहेत ते मुद्दे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि त्याप्रकारे आपण हे बातमी लेखन शिकणार आहोत आणि त्यानुसार बातमी लेखन हे करायचं आपल्याला आहे. तर ठीक आहे, पाहूयात आपण की बातमी लेखन कशी करायची असते ते. बघा की बातमी ही जगाच्या 4 दिशातून आपणास समजते, ज्याला न्यूज असं म्हटलं जातं. न्यूज म्हणजे बघा नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ, म्हणजे 4 दिशातून ही बातमी येते म्हणून त्याला न्यूज असं म्हटलं जातं. तसंच त्याला वृत्तपत्र किंवा बातमीपत्र असं देखील म्हटलं जातं. आणि बातमीमुळं आपल्याला काय होतं की घर बसल्या या जगामध्ये काय काय घडतंय त्या सगळ्या गोष्टी, घटना, प्रसंग हे आपल्याला वाचायला, काही वेळा TV च्या माध्यमातून पाहायला आणि आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकायला मिळत असतात. मग अशी ही बातमी जी आहे ती बातमी जो कोणी बातमीदार असतो तो लिहितो, तो सांगतो आणि रेडिओच्या माध्यमातून ऐकवतो आणि ती आपल्याला ऐकायला, पाहायला मिळते, वाचायला मिळते. परंतु खूप छान मुलांना शालांत वर्ष आपलं आहे आणि या शालांत वर्षामध्ये हळूहळू तुम्हाला समाजामध्ये आपलं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि मग हे अस्तित्व निर्माण करत असताना तुम्हाला व्यवहारामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लिहिता येणं, वाचता येणं, स्वतः व्यवहारात त्याचा उपयोग करता येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या उपयोजित लेखनामधील हा उपघटक जो बातमी लेखन आहे, म्हणजे तुम्हाला कालांतरानं जर 10वी नंतर बाहेर तुम्ही समाजामध्ये जाणार आहात, काही शिक्षण घेणार आहात, तर बातमीदाराची भूमिका देखील तुम्हाला काही वेळा रिपोर्टर म्हणून ज्याला आपण म्हणतो की काम करायला जर संधी मिळाली तर खूपच छान असं तुम्ही तयार होणार आहात. मग त्याचा पाया काय असतो आणि हे बातमी कशी लिहायची असती याची खरंच मुलांना या लहान वयातच तुम्हाला खूप चांगली संधी मिळते आहे शिकायला. ती शिकण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. काही वेळा बातमी लेखन म्हणजे वृत्तांत लेखन असं समजलं जातं, कारण बातमी म्हणजे वृत्त, परंतु वृत्त निराळे आणि वृत्तांत लेखन निराळे याच्यामध्ये बदल आहे. बघा, वृत्त अधिक अंत अधिक लेखन म्हणजेच एखाद्या वृत्ताचे, बातमीचे अंतापर्यंत लेखन करणे म्हणजे वृत्तांत लेखन. बातमीमध्ये किंवा वृत्तामध्ये सर्व तपशील येत नाही. उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम झाला तर अथपासून इथपर्यंत सर्व तपशिलासह लिहिणे हे वृत्तांत लेखनात येतं, परंतु बातमीमध्ये बारीक सारीक तपशील येत नाही. मुद्दे व घटना या त्यामध्ये येतात.
वृत्तांत लेखन व बातमी लेखन या दोन्हीमध्ये हा फरक आहे. बघा की वृत्त त्याला आपण बातमी म्हणतो, पण वृत्तांत लेखन यामध्ये सविस्तर सगळे घडलेली जी घटना असेल, जो प्रसंग असेल तो सगळा सविस्तर लिहिला जातो. पण बातमीमध्ये तसं होत नाही. तर त्या बातमीमध्ये महत्त्वाचे मुद्दा लक्षात ठेवा की ते जो मुद्दा आहे, जी घटना आहे ती या बातमी लेखनामध्ये येते. आपण पेपर वाचतो, पेपर वाचत असताना आपल्याला ठराविक काही काही गोष्टी अनुभवायला येतात. व त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहताय, फक्त तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जात नाही, कारण तुम्ही पेपर वाचता, टी व्हीवरच्या बातम्या ऐकता, रेडिओवरच्या बातम्या तुम्ही ऐकता. म्हणजे तुम्ही जवळजवळ 50% काम करता येत आहे तुम्हाला. फक्त आपण तो शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणूयात, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जरासं तिकडं पाहत नाही. परंतु आजच्यापासून मात्र आपण जरा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहणार आहोत. नक्की आपण या बातमी लेखनामध्ये कोणकोणते मुद्दे येणं गरजेचं आहे बातमी लिहित असताना ते आता पाहूयात. बघा की बातमी लेखनाचं तंत्र, ज्याला आपण वृत्तलेखनाचं तंत्र देखील म्हणूयात, की बातमी लेखन तंत्रामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे कोणते, तर बातमीचं शीर्षक हे नेहमी लक्षवेधी असावं. लक्षवेधी शीर्षकामुळं काय होतं, तर वाचक वर्गाचे लक्ष त्या बातमीकडे वेधले जाते. उदाहरण दाखल काही बातम्यांची शीर्षकं बघा, मी सांगते तुम्हाला, की पेट्रोलच्या दरात केंद्र सरकारची आज अचानक वाढ. बघा, पेट्रोलच्या दरात केंद्र सरकारची आज अचानक वाढ. उद्योगांच्या भारनियमात आणखी 2 दिवसांचा भार. 3. वीज कपातीच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन. काश्मीरमधील बॉम्बस्फोटात 10 नागरिक ठार, 5 जखमी. ही शीर्षके लक्षवेधी आहेत. बरोबर आहे. बघा, हे तुमच्या कानावरून तुमच्या डोळ्याखालून हे सगळे जे काही टायटल ज्याला आपण म्हणतो किंवा नावं आपण म्हणतो, ही नावं गेलेली असतात. म्हणजे आपल्याला मी मगाशी सांगितले की त्याप्रमाणे आपण बातमी वाचतोय, ऐकतोय आणि पाहतोय देखील. म्हणजे आपल्याला बातमी येतीये. परंतु आता मात्र आपण काय करणार तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. बघा, आत्ताची जी परिस्थिती घडती आहे, मग त्या परिस्थितीमधून आपण जर कोरोनाच्या संदर्भामध्ये विचार केला तर नक्कीच आपण सांगू शकतो, एखादी बातमीला टायटल देऊ किंवा शीर्षक देऊ शकतोय की दक्षिण काशी नावाजलेल्या वाईमध्ये कोरोनाचा शिरकाव. झालं लक्षवेधी तुमचं शीर्षक. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाचे थैमान. झालं शीर्षक लक्ष वेधून घेणारं. अचानक येणाऱ्या पावसात 10 घरांची पडझड. जे तुम्ही ज्यावेळी बातमी एखादी लिहिणार आहात, लिहायचीच आहे आता आपल्याला, मग ती लिहित असताना त्या बातमीला जे आपण शीर्षक म्हणजेच नाव देणार आहोत, ते नाव देताना असं लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधणं महत्त्वाचं आहे. जसं आता काही मी तुम्हाला 4-5 उदाहरणं दिली. कोरोनाचं पण मी आता तुम्हाला सांगितलं. कोरोनाच्यामुळं शाळा बंद, शाळेच्या प्रतीक्षेत मुलं प्रतिबंध, अशी वेगवेगळी नावं तुम्ही अशी जर बातम्यांना तुमच्या दिलीत तर साहजिकच तिथं प्रेक्षक जे आहेत, वाचक जे आहेत, ते तिथं वेधले जाणार आहेत की या बातमीत नेमकं काय सांगितलं आहे. काही बघा हृदयस्पर्शीसुद्धा अशी नावं असतात. कोरोनाच्या कालावधीत निंबाळकरांच्या साथीनं हेलावला जनसमुदाय. बघा, हेलावला या शब्दानं काय बरं झालं असेल म्हणून आवर्जून आपण ती बातमी वाचायला जातो. आणि मग तिथं आपल्याला अनुभवायला मिळतं की या निंबाळकर साहेबांनी काय केलं की बाहेरून आलेले जे नागरिक होते त्या नागरिकांना जवळजवळ महिनाभर त्यांनी आपल्या गावामध्ये ठेवलं. खायला प्यायला राहायची सगळी अन्न वस्त्र निवारा या 3ही गोष्टींची त्यांनी जवळजवळ सगळ्यांची एक खूप मोठी काळजी घेतली. लोकांनी 1 महिन्यानंतर जाताना त्यांचे डोळे पाणावले हो. आणि म्हणून त्या बातमीदारानं नाव दिलं निंबाळकरांना बाय देताना किंवा निरोप घेताना हेलावले हा जनसमुदाय. म्हणजे जसं तुम्ही शीर्षक द्याल तसं त्या बातमीमध्ये देखील तुमचा जो काही सार असेल किंवा जी घटना असेल त्या घटनेचा समावेश होणं महत्त्वाचं आहे. तर समजलं असेल तुम्हाला की पहिला मुद्दा महत्त्वाचा की आपण जेव्हा नाव देणार आहे बातमीला, ती बातमीचं नाव लक्षवेधी असणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा बघा की याबरोबर पुढे जाऊयात की बातमी लेखन मोजक्याच शब्दात असावं.
बघा की फापट पसारा असून तुमच्याकडे कोणी बघायला वेळ नाही आहे. ठराविक जर तुमचे शब्द असतील तर लोक नक्की तुमच्या त्या बातमीकडे ओढली जातात आणि नकळत तिथं स्थिरावतात आणि तुमची बातमी वाचली जाते आणि ऐकली जाते आणि लक्षपूर्वक ती कदाचित आपल्याला रेडिओच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळते. उदाहरण म्हणून इथं दिलं आहे बघा, मी सांगते तुम्हाला की चंद्रपूर भर वस्तीत दिवसा बिबट्याचा शिरकाव. लगेच आपण चंद्रपूरला बाबा झालंय म्हणून ती लगेच लोक ती अरे बापरे कुठं झालंय म्हणून ते वाचायला लागतात. म्हणून ज्यावेळी आपण बातमी लेखन करणार आहोत त्यावेळी मोजके शब्द आपण लिहिणं गरजेचं आहे. जसं आता आपण म्हणू शकतो की बाबा महाबळेश्वरसारख्या ठिकाणी म्हणूयात किंवा भिलारसारखं गाव म्हणूयात, वाईसारखं गाव म्हणूयात किंवा मुंबईसारखं ठिकाणी म्हणूयात की दिल्लीसारख्या ठिकाणी सुद्धा आज बऱ्याच लोकांची खाण्यासाठी काहीतरी सोय करावी लागते, परंतु एखादं गाव मात्र ते दारिद्र्यरेषेखाली नाही आहे, स्वावलंबी झालेलं आहे. मग स्वावलंबी गुजरात, स्वावलंबी एखादं पाचवड हे गाव. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मोजके शब्द लिहाल त्यावेळी बातमी तुमची खऱ्या अर्थानं समोरच्या वाचकाचा हृदयाचा जो हृदयाला आकर्षित करून घेऊ शकते. म्हणजे तुम्ही त्याला बांधून ठेवू शकता समोरच्या व्यक्तीला, असे तुमचे मोजके शब्द येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पुढच्या तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूयात की बघा बातमी लेखनात नेमकेपणा महत्त्वाचा असावा. बातमी वाचताना ही घटना कोठे घडली, कशी घडली हे वाचकांना समजणे महत्त्वाचे असते. म्हणून बातमी लेखनात नेमकेपणा महत्त्वाचा असतो. बघा की कोणतीही घटना एखादा प्रसंग घडतो त्यावेळी त्या ठिकाणचे कुठं घडलेलं आहे तर ते ठिकाण देणं महत्त्वाचं आहे, ते स्थळ देणं महत्त्वाचं आहे आणि कशी घडली हे दोन्ही अचूकता जर असेल तर ती बातमी खऱ्या अर्थानं खरी ठरते. नाही तर बरेचदा आपण बातम्या असं पाहतो की अफवा असतात आणि त्या अफवा बातम्या इकडे तिकडे अशाच पसरवल्या जातात आणि मग तुम्ही आम्ही हवालदिल होऊन का असं कसं झालं असं कसं झालं म्हणून एकमेकांशी बातचीत करत राहतो. म्हणून ही बातमी जेव्हा आपण लिहिणार आहोत ती लिहित असताना त्याच्यामध्ये कोठे घडली हे देणं अत्यंत महत्त्वाचं आहेच, कशी घडली घडली हे लिहिणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु त्याच्यामध्ये नेमकेपणा येणं गरजेचं आहे. उगाच त्याच्यामध्ये आपल्या खिशातले काहीही कोणतेही शब्द घालायचे नाहीत. मला वाटते म्हणून आपण इथं काही लिहू शकत नाही. बातमीदाराची भूमिका ही राजहंसासारखी असली पाहिजे. बरोबर त्यातलं दूध आणि शिर तो बाजूला करतो की नाही पाणी, तसा आपण बरोबर अचूकता ही हेरणं गरजेचं आहे आणि ती शब्दात मांडणं म्हणजे ती बातमी खऱ्या अर्थानं योग्य होऊ शकेल. कारण आज लोकांना बाकीचं वाचायला वेळ नाही, अचूकता महत्त्वाची आहे. यामध्ये चौथा मुद्दा आपण पाहूयात की बातमी लेखनातील आशय महत्त्वाचा असतो. बातमीतील आशयातून वाचकांच्या मनात जिज्ञासा व कुतूहल निर्माण व्हायला हवं. बघा बातमी लिहिली पण ती लिहित असताना तुमचा आशय जर त्या दिलेल्या शीर्षकाशी संबंधित नसेल तर लोक तुमच्या या बातमीकडे पाहणार नाहीत आणि हा जो आशय आहे तो आशय वाचकांच्या मनात जिज्ञासा आणि कुतूहल, बघा की पुढं काय ही वाचण्याची क्युरियासिटी ज्याला असं म्हणतो, उत्सुकता आपण असं म्हणतो की उत्सुकता त्या बातमीच्या नावावरून आणि आशयावरून लोकांच्या निदर्शनास येणं महत्त्वाचं आहे. म्हणून ही बातमी लिहित असताना तुमचा आशय अचूक आणि योग्य आणि पुढं काय अशी उत्सुकता वाढवणारा हवा. थोडंसं एकातून एक नवीन शिकतोय आपण, थोडंसं समजल्याला अवघड वाटत असेल परंतु पुन्हा आपण जर हे वाचलं आणि मुद्दे आपण लक्षात घेतले आणि बातमी वाचायला लागलो आणि त्यात बातमीचा आणि या मुद्द्यांची सांगड घालायला लागलो तर नक्की मुलांना ते आपल्या लक्षात येईल. बघा पुढचा पाचवा मुद्दा आहे की बातमी लेखनामध्ये गुंतागुंतीची रचना असू नये. एक वाक्य दुसऱ्यात तिसऱ्यात किंवा मला खूप चांगलं येत आहे म्हणून एक पांडित्य दर्शन करणं अजिबात उपयोगाचं नाही. बातमी ही साधी सरळ सोपी असावी. कारण समोर जो वाचणारा जो वाचक आहे तो वाचक अगदी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातून वरच्या उच्च कुटुंब शैक्षणिक म्हणा सामाजिक दृष्टिकोनातून त्या पराकोटीचा सुद्धा असतो.
परंतु या सगळ्यांचा विचार करून आपली भाषा बातमी लेखनामधली ही साधी, सरळ आणि सोपी, अगदी हृदयस्पर्शी असावी. उगाच पारिभाषिक शब्द, मोठमोठे अलंकारिक शब्द या बातमी लेखनामध्ये गरजेचे नाही. अशा स्वरूपाची बातमी असेल तर साहजिकच त्या बातमीमध्ये अशा शब्दांची, तुम्ही चांगल्या शब्दांची निवड करा आणि चुकीचे जे शब्दांची रचना तुम्ही ही टाळणं गरजेचं, आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे. परंतु जर विषय तसा असेल, काही वेळा सांस्कृतिक विषय असेल आणि अलंकारिक त्या ठिकाणी साहित्यिक दृष्टिकोनातून असेल तर तिथं मात्र तुम्ही अलंकारिक भाषेचा नक्की उपयोग करणं गरजेचं आहे. म्हणजे जो विषय असेल, जशी घटना घडली असेल, जसा प्रसंग असेल, त्या प्रसंगानुसार त्या भाषेमध्ये बदल अपेक्षित आहे. आता समजा एखादा खून मारामारीचा प्रसंग तुम्ही किंवा बातमी तुम्ही देत असाल तर तिथं अलंकारिकता चालेल? नाही चालेल. तिथं पांडित्यदर्शन चालेल? बिलकुल नाही. थोडक्यात जसं घडलंय ते सांगणं, तिथं ती अचूकता दिसून येईल, ती खऱ्या अर्थानं बातमी ठरेल. बघा पुढे जाऊयात की बातमी लेखनातील शब्द हे संयमी असावेत. किती छान शब्द बघा, संयम. संयम जीवनामध्ये आपल्या आयुष्यात सुद्धा जितका महत्त्वाचा आहे तेवढा बातमीमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण संयम जितका अधिक तेवढं तुमचं समाधान आणि सुख तुमच्याजवळ येतं आणि यशाचे मानकरी तुम्ही ठरता. पण जर हा संयम नसेल तर संयम काय करतो? संघर्षाला आमंत्रण देतो. म्हणून ह्या संघर्ष निर्माण होईल अशी बातमीमध्ये शब्दरचना होता कामा नये. त्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि काय होतं मग अशा या बातमीतील शब्दामुळं वाचकांच्या मध्ये, कारण प्रत्येकाचीच आपण पाहतो की बुद्धी ही सारखी नसते, विचार करण्याची कुवत ही सगळ्यांची सारखी नसते. काही सकारात्मक छान विचार करतात तर काही नकारात्मक विचार करतात. मग जर सकारात्मक विचार करत असेल तर वादाला निमंत्रण नाही होत. पण जर नकारात्मक भूमिका असेल तर समोरच्या व्यक्तीकडून त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो आणि त्याच्यात मग आपला संघर्ष निर्माण होऊ शकतो, एखाद्याचा उपमर्दसुद्धा होऊ शकतो. त्यामुळं आपण असं उपमर्द होणारे किंवा समोरच्याला दुखावणारे शब्द वापरता कामा नये. कारण शब्द हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळं शब्दांचा वापर हा संयम ठेवून अचूक, योग्य, भावस्पर्शी करावा. बातमीचा शेवट बघा, इथपर्यंत आपण बातमी तयार करत आलो सुद्धा. मग आता ह्या बातमीचा शेवट जेव्हा आपल्याला करायचा आहे त्यावेळी बघा, वाचकांच्या मनावर परिणाम करणारा, चटका लागणारा, हुरहुर लावणारा किंवा जिज्ञासा निर्माण करणारा असावा. वरच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की उत्सुकता वाढवणारी बातमी असावी आपली. बरोबर की, कारण ज्यावेळी बघा की पेपर वाचणारा वाचक आहे, तो वाचक वाचत असताना की प्रत्येक बघा पेपरमध्ये आपण पाहतो की प्रत्येक शाळेच्या विविध बातम्या येतात आणि त्या सगळ्या बातम्या बरेचदा पाहिल्या असेल तुम्ही तर विज्ञान प्रदर्शनाच्या असतात, शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात त्याच्या असतात, किंवा काही वेळा गॅदरिंग साजरे केले जातात त्याच्या बातम्या असतात. परंतु आपण त्या सगळ्या बातम्या वाचत नाही, एखादीच बातमी वाचतो. कारण त्या एखाद्या बातमीमध्ये एक वेगळंपण असतं. त्या बातमीला दिलेलं नाव, त्या बातमीमध्ये लिहिलेला आशय, त्या शाळेचं असणारं वेगळंपण, हे वेगळंपण आणि त्याच्यातून वाढत जाणारी एक उत्कंठा, त्याच्यातून वाढणारं आपलं एक औत्सुक्य, हे आपल्याला पुढं काय नेत जातं आणि आपोआप आपण ती बातमी वाचतो. अशी बातमी आपल्याला लिहिता येणं, आता आपण वाचतोय पण आपल्याला ती लिहायची आहे, म्हणून आपण वाचकांच्या शेवटपर्यंत धरून कसं ठेवता येईल असा विचार आपल्या या बातमीत लेखन करत असताना येणं महत्त्वाचं आहे. आणि नक्की ते आपल्याला येणार आहे, पण कधी? आपण सराव करू तेव्हा. अगदी उद्या लोकांना असं वाटलं पाहिजे, अरे ह्यांची बातमी कशी काय आली नाही, हे बातमी खूप छान देतात. जसं बघा, पेपर वाचायला लागल्यानंतर भटकंतीसारखा एखादा सदर आपण वाचायला लागलो, स्मार्ट सोबतीसारखा एखादा सदर आपण वाचायला लागलो, एखादी पुरवणी वाचायला लागलो तर आपल्याला असं होतं, कधी येतोय गुरुवार, तो कधी एकदा त्यातली ते ठराविक सदर मी वाचतोय. मग असं तुम्ही जेव्हा सराव करत जाल ना, त्यावेळी तुमची देखील बातमी ही खूप लोकांना आवडणार आहे.
परंतु ती सराव केल्यानंतर ती तुम्हाला येईल आणि नक्की खात्री आहे तुम्ही तो सराव करणार आहात आणि करत आहात. पण थोडंफार जिथं जिथं अडतं आहे तिथं थोडासा मी तुम्हाला हात देण्याचा प्रयत्न करते आहे आणि नक्की तो तुम्हाला आवडेल, तुम्ही तो कराल. आणि पुन्हा काही शंका येत असेल तर मला विचाराल. जाऊयात पुढे. पण बघा की बातमी लेखन करताना सत्यता पडताळणे महत्त्वाचे असते. बघा जी बातमी आहे ती तुम्ही खोटी काहीतरी दिली तर उपयोगाचं नाही आहे. खरं जे काही घडलं आहे ते तुम्ही द्यायचे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐकीव माहितीवर बातमी लिहिणे टाळावे. कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण लिहिणं हे बरोबर नाही. कारण कान आणि तोंड या दोन्हीमध्ये 4 बोटाचं अंतर आहे म्हणतात नाही आहेच. मग आपण विश्वास कसा डोळ्यावर ठेवायचा की कानावर ठेवायचा, तो महत्त्वाचा म्हणजे डोळ्यावर ठेवूयात. कारण आपण कधी काही वेळा असं होऊ शकतं. तुम्ही म्हणाल असं कसं की बातमी ही काय प्रत्यक्ष वेळी आम्ही तिथं पाहायला जाऊ का, महाबळेश्वरला पाऊसच पडतो म्हणून बघायला जाऊ का? अगदी बरोबर आहे, मला मान्य आहे. परंतु ज्यावेळी अशा घटना घडतील किंवा अशा गोष्टी कळतील त्यावेळी थोडीशी सत्यता आपण नक्की आवर्जून पाहणं गरजेचं आहे. आणि मग ती माहिती तपासून घ्या, घडलेली घटना पहा, 4 लोकांच्याकडून समजावून घ्या आणि तपासून पहा. आणि हे तपासून पाहून मग तुम्ही ती बातमी लेखन जर केलं तर नक्कीच त्याला धक्का पोचणार नाही आणि तुमची बातमी ही पुढेपर्यंत जाईल. आणि पुढचा मुद्दा बघूयात की बातमीतील सारांश. हे विशेष करून की सारांश जेव्हा आपण लिहिणार आहोत त्या बातमीमधील त्याच्यामध्ये उत्कंठता वाढवणारा असावा. उदाहरणार्थ बघा, काल मुंबईमध्ये आलेल्या प्रचंड पावसामुळे मुलुंडचा परिसर जलमय झाला. दळणवळण यंत्रणा अगदी ठप्प झाली. प्रवासी स्टेशनवर अडकून पडले. बघा, पाऊस पडल्यानंतर जे काही घटना घडली त्या घटनेची ही तर दिलेली ही एक छोटीशी बातमी. बातमी लेखनातील वाक्यरचना ही भूतकाळात असावी. कारण घटना घडून गेलेली असते आणि त्यामुळं आपण ती ज्यावेळी बातमी लिहिणार आहोत ती बातमी भूतकाळात असणं महत्त्वाचं आहे. पण काही वेळा बघा असं घडतं की आपल्या शाळेमध्ये एखादं वर्धापन दिनासारखा कार्यक्रम असतो किंवा गॅदरिंग असतं, स्नेहसंमेलन असतं, विज्ञान मेळावा असतो. अशा वेळी आपल्याला भविष्यकाळात ती बातमी लिहायची असते. मग त्यावेळी तुम्ही भविष्यकाळातच ती बातमी लिहिणं गरजेचं आहे. एखादा उद्घाटन समारंभ होणार असेल तर त्यावेळी साहजिकच ती बातमी भूतकाळात लिहून चालणार नाही, आपल्याला ती भविष्यकाळातच लिहावी लागेल. म्हणजे मगाशी बोलले त्याप्रमाणे की जसा विषय तसा आशय आणि तसा काळामध्ये देखील बदल अपेक्षित आहे. आणि नक्की तो तुमच्या लक्षात येईल की घडून गेलेली घटना असेल तर भूतकाळ, घडणारी घटना असेल तर भविष्यकाळ, या दोन्हींचा वापर करून आपली बातमी लिहिणं योग्य ठरेल. 11 मुद्दा बघूयात की बातमी लेखनामध्ये स्वमत प्रतिपादन करणे टाळावे. स्वमत आपण लिहितो की नाही, प्रत्येक धड्यावर आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो, आजी तुमची कशी आहे त्याच्याबद्दल सांगा, आजी कुटुंबाचा गळ या धड्यावर, हो की नाही. मग आपण आपल्या आजी कशी आहे त्या आजीशी सांगड घालतो आणि आपल्या आजीचे सगळं आपले जे काही आजी कशी आहे तिचे गुण सांगतो. म्हणजे तिथं स्वतःचं मत आपण प्रतिपादन करतो. पण बातमीमध्ये हे स्वमत अजिबात चालत नाही. स्वतःचे विचार त्याच्यामध्ये घालून येणं अपेक्षित नाही. जे वास्तव आहे त्या वास्तव घटनेला धक्का पोचण्याची शक्यता असते, म्हणून दिशाभूल देखील होऊ शकते. म्हणून आपण स्वतःचं मत न घालता जे घडलेलं आहे सत्य ते अचूक योग्य शब्दात, जास्त अलंकारिकता न लावता, पांडित्य न दाखवता साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ही बातमी लिहिणं अपेक्षित आहे. या 9 ते 10 मुद्द्यावर नक्की तुमच्या लक्षात आलं असेल की बातमी कशी लिहायची असते. बातमी आपण वाचतोय, ऐकतोय आणि इथून पुढं पण ऐकणार आहोत, लिहिणार आहोत आणि वाचणार देखील आहोत. पण ही वाचताना मी आता कशा दृष्टिकोनातून वाचणार आहे, हे मी जे मुद्दे सांगितले ते मुद्दे पाहत पाहत वाचणार आहे. आणि लिहित असताना मी या मुद्द्यांचा आदर घेणार आहे आणि त्यानुसार मी ती बातमी लिहिणार आहे. म्हणजे मी कालांतराचा रिपोर्टर आहे, खऱ्या अर्थानं बातमीदार आहे. आणि ह्या बातमीदाराची जी बैठक आहे ती आत्ताच्या या 10वीच्या वर्गातच आपल्याला बसवायची. मुलांना थोडासा विचार करायचा, विचार करायला लागलं की आपल्याला ते येतं आणि तुम्ही ते कराल.
याच अपेक्षेत बातमी लेखन आपल्यापर्यंत मी पोहोचवलं आहे. आपण शिकलो आहोत. काही तुमच्या अडचणी शंका नक्की असतील, समजलं नसेल तर नक्की चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका. मी नक्की पाहीन ते आणि तुमच्या या प्रश्नांना उत्तरे देईन. जाऊयात आपण पुढच्या बघा की या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या कोणकोणत्या स्वरूपाच्या असतात. की बघा, बातम्यांच्या मथळ्यावरून बातम्यांचं विविधांगी स्वरूप लक्षात येऊ शकतं. की या बातम्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या असतात. अपघाताच्या बातम्या असतात, घातपाताच्या असतात, ज्याला खून, दरोडे, मारामाऱ्या अशा विघातक स्वरूपाच्या बातम्या असतात. काही बातम्या संशोधनाच्या देखील असतात. आज आपण पाहतोय आजकाल बघा की करोनासाठी कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन कोणत्या प्रकारे करतं आहे. छोटी मुलंसुद्धा वेगवेगळे सॅनिटायझरचा वापर कसा करता येईल, माझा हात कसा लागणार नाही, अशी छान छान संशोधन करतायत. तर तशाही बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. मुलांना तुम्ही अशा प्रकारे काहीतरी संशोधन नक्की करा आणि संशोधक व्हा. संमेलन, सहकार्य, त्याग, यश, गौरव, सत्कार समारंभ, वाढदिवस असतो, खेळ असतात आणि स्पर्धा असतात. अशा विधायक स्वरूपाच्या देखील बातम्या ह्या आपल्याला पेपरमध्ये विविधांगी बातम्यांचं स्वरूप हे आपल्याला वाचायला मिळतं आणि ऐकायलाही मिळतं. आता यामध्ये बातम्यांचे जे प्रमुख 3 प्रकार मानले जातात त्या म्हणजे ते बघा, मग अजून पुन्हा येते माझ्याकडून की वृत्तपत्रातील बातम्या, आकाशवाणीवरील बातम्या आणि दूरदर्शनवरील बातम्या. हे तिन्ही माध्यमं अत्यंत उपयुक्त आपल्या या परिस्थितीला आयुष्यामध्ये महत्त्वाची आहेत आणि बातमीच्या दृष्टिकोनातून तर अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रकारच्या बातम्या नाही पेपर वाचायला मिळाला, आकाशवाणी ऐका. आकाशवाणी नाही मिळालं, नक्कीच टी व्हीवरच्या बातम्या पहा. आणि मी तर यापुढे जाऊन म्हणेल, आणि हेही नाही मिळालं तर नक्कीच मोबाईल आपल्या हातात आहे, त्या मोबाईलवर जाऊन रेडिओ, आपला जिओ सावन यासारखा आपला रेडिओ तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावर सुद्धा बातम्या खूप चांगल्या ऐकायला मिळतील. शैक्षणिक कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळतात. खूप छान आपले SCRT कार्यक्रम घेते आहे आकाशवाणीचं, नक्की तेही पहा किंवा जिओ टी व्हीवर जाऊन शैक्षणिक कार्यक्रमही पहा. कार्यक्रम बघत बातम्याही ऐकूयात, अभ्यासही करूयात आणि नकळत आपण बातमीदारही होऊयात. पण इथपर्यंत बातमी समजली आपल्याला. परीक्षेत काय करणार आहेत आपल्याला, याच्यावर कशा प्रकारची कृती विचारली जाईल. 3 प्रकारच्या कृती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. बघा की शालेय परिसराच्या भोवताली किंवा गावात घडलेला प्रसंग किंवा घटना दिली जाईल व त्याचे बातमी लेखन करा असे सांगितले जाईल. गावामध्ये म्हणजे आजूबाजूला, कारण तुम्ही लहान आहात, थोडा हळूहळू सराव करायचा आहे, म्हणून आजूबाजूचे तुमच्याशी परिचित असणारे असे प्रसंग किंवा घटना सांगितल्या जातील आणि त्याच्यावर तुम्हाला बातमी तयार करावी लागेल. जसं की वृक्षारोपण समारंभ झालेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बातमी लिहावी लागेल किंवा गावामध्ये एखादं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं असेल, त्याची काहीतरी बातमी करायला लावली जाईल. तशा प्रकारची बातमी तुम्हाला लिहावी लागेल. साधे सोपे तुमचे परिचयाचेच तुम्हाला शब्द दिले जातील किंवा विषय दिला जाईल, एखादा घटना का प्रसंग दिला जाईल आणि तुम्हाला ती बातमी लिहावी लागेल. फक्त आता आपण लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त डोळे उघडे करून बघायचं आहे. ते जर तुम्ही पाहाल तर सगळं सोपं होईल. म्हणजे पेपर तर सोपा होईलच, मार्क तर मिळतीलच, परंतु आयुष्यामध्ये एक वेगळं पण तुमच्या अस्तित्वाला निर्माण करण्यासाठी फलदायी ठरेल. दुसऱ्या प्रकारची बातमी तुम्हाला काय कृती विचारली जाईल की शालेय परिसरात किंवा गावात, शहरात एखादा शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम झाला असेल किंवा होणार असेल तर त्याची बातमी तयार करा असे सांगितले जाईल. शैक्षणिक म्हणजे शाळेमध्ये होणारे विविध कार्यक्रम. शिक्षक दिन जवळ आलेला आहे, शिक्षक दिनाबद्दलची एखादी बातमी तयार करायला लावली जाईल किंवा प्रजासत्ताक दिनाची करायला लावली जाईल, स्नेहसंमेलनाची करायला लावली जाईल, निरोप समारंभाची करायला लावली जाईल. 10वीचा निरोप समारंभ असतो त्याची करायला लावली जाईल किंवा 10वीला दिलेला शुभेच्छा समारंभ घेतला जातो त्याची करायला लावली जाईल. एखादं व्याख्यान आयोजित शाळेमध्ये केलं जातं त्यासाठी तुम्हाला करायला लावली जाईल, केलेलं असेल त्यामध्ये करावी लागेल. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे विविधता ही दिली जाईल, पण तुमच्याशीच संबंधित असणारे विषय असतील. त्यामुळे न घाबरता फक्त मी एकच तुम्हाला सांगते परत की जे काही पाहणार आहात ते डोळसपणे पहा आणि ते पाहत असताना तुम्ही तसं करत गेलात तर तुम्हाला बातमी अवघड जाणार नाही. तिसरी कृती तुम्हाला तिसऱ्या प्रकारे असं विचारली जाऊ शकेल की काही मार्गदर्शक शब्दही दिले जातील व त्यांच्या आधारे बातमी तयार करा म्हणून सांगितलं जाईल. जसं आपण कथालेखनामध्ये काही शब्द देतो आणि त्याच्यावरून आपण कथा लिहितो, तसं बातमीमध्ये सुद्धा काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दावरून तुम्हाला बातमी लेखन करावं लागेल.
आणि अशा या विविध कृतींच्या माध्यमातून आपण बातमी लेखनापर्यंत पोचणार आहोत. मुलांनो, बातमी लेखन ऐकायला सोपं वाटलं, लिहायला पण सोपं वाटणार आहे आणि नक्कीच तुम्ही ते करत असताना टी व्ही, रेडिओ आणि स्वतःचं पुस्तक उपयोजित लेखनामधील आपल्याला दिलेलं बातमी लेखनाच्या काही मुद्दे आणखीन आपल्या पुस्तकात छान वेगळे दिलेले आहेत. त्याच्याशीच रिलेटेड म्हणून थोडं हे मी वेगळे तुम्हाला आणखी सांगितलेलं आहे. या दोन्हींचा अभ्यास करून किंवा याच मुद्द्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर खूप छानरित्या तुम्ही बातमी लिहू शकाल आणि लिहाल याचा अपेक्षित मी थांबते आहे आणि आपली रजा घेते आहे. परंतु नक्कीच तरीसुद्धा एक उदाहरण तुम्हाला मी आणखीन बातमीचं लिहिलेलं दाखवते आहे किंवा ऐकवते आहे, ते आपण पाहूयात. बघा की नागपूरच्या स्थानिक कलाकारांचा अप्रतिम कलाविष्कार. बघा की लक्षवेधी कसं त्याला दिलेलं शीर्षक आहे. पुन्हा एकदा बसते की नागपूरच्या स्थानिक कलाकारांचा अप्रतिम कलाविष्कार. नागपूर येथील आपटे प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये नागपूर येथील स्थानिक कलाकारांनी व गायकांनी अप्रतिम असा मनोरंजनाचा व गायनाचा कार्यक्रम सादर केला. शालेय विद्यार्थी, पालक व रसिकांनी या कार्यक्रमास मनापासून दाद दिली व या सर्व कलाकारांचे भरभरून अभिनंदन केले. भावगीत, शास्त्रीय गाणी व अधूनमधून त्यांच्या जोडीला साहित्यिक विनोदांची जोड अशा एकूण कार्यक्रमामुळे सर्व रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. हे सर्व कलाकार व गायक हे याच शाळेचे आजी माजी विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता, बघा, विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता त्यांनी शाळेविषयी असलेली कृतज्ञतेची भावना आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त केली. बातमीच्या मुद्द्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या आशयामधून समोरच्या व्यक्तीचा हृदयाचा ठेका घेतला पाहिजे आणि त्या प्रकारे इथं भाषेची रचना केलेली आहे, शब्दांची रचना केलेली आहे की विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता त्यांनी शाळेविषयी असलेली कृतज्ञतेची भावना आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त केली. हे या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य मानावे लागेल. बघा की याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की संस्थेच्या व शाळेच्या वतीनं सर्वांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना या सर्वांनी शाळेविषयी असणारा आपला आदर व्यक्त केला व शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी सर्वांनी 1,00,000 रुपयांचा धनादेश देऊन शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. या कलाकारांमध्ये एकूण 10 जणांचा सहभाग होता. या बातमीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या 3 परिच्छेदामध्ये सर्व बातमीचे जे जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यानुसार ही बातमी तयार करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे हे जे काही मी आता सांगितलेलं आहे ते तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या या यूट्यूबच्या आपल्या या चॅनलवर पहा. काही मुद्दे वहीमध्ये लिहून घ्या आणि त्या प्रकारे ती बातमी लिहून घ्या आणि तशीच एक बातमी तुम्ही आत्ता उद्याच करायचा प्रयत्न करा. विषय मी देईन कोरोनाच्या या काळात शाळा बंद तर आम्ही करणार काय, किंवा दुसरा साधा सोपा विषय देते, शाळा सुरू करणार, शाळा सुरू व्हावी, घरी बसून होतोय का आमचा अभ्यास, असा कोणताही प्रकारचा एक विषय तुम्ही घ्या की जो शाळा, अभ्यास आणि कोरोना या तिन्हींची सांगड घालेल आणि त्याच्यातून तुम्ही बातमी लिहाल आणि किंवा पावसावरची लिहिली तरीसुद्धा आवडेल मला आणि ती लिहून तुम्ही नक्कीच मला पाठवाल. या प्रतीक्षेत वाट पाहते तुमचीच. तर थांबूयात आज आपण इथेच याच वेळी. आणि जर वेळेसंदर्भात काही अडचण असेल तर तेही तुम्ही कळवा. नक्की आपण वेळेमध्ये बदल करूया. पुढच्या तासाच्या वेळी किंवा पुढच्या एखाद्या उपघटकाच्या वेळी पुन्हा नक्की भेटूयात. नमस्कार.